मोहरी, इथे आपली मोहरी छान तडकलेली आहे. यामध्ये जिरं घालून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. किसलेलं आलं, बारीक ठेचलेला लसूण. इथे मी सुकवलेल्या कढीपत्त्याची पानं घेत आहे. तुम्ही ताजे पानं सुद्धा घेऊ शकता. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1 कांदा, 2 टोमॅटो, चिमूटभर काळं हिंग ऑप्शनल आहे. पाव चमचा हळद, 1 चमचा मालवणी मसाला, चिमूटभर घरचा गरम मसाला. आणि आता आपला हा मसाला तळाला लागू नये म्हणून थोडंसं पाणी. आता 2 मिनिटं हा मसाला छान शिजून द्यायचा आहे. चला तर आता 2 मिनिटं झालेली आहेत. आता चमच्याने आपण हा मसाला छान वरखाली करून घेऊयात. शेंगांचे जे वाटाणे आहेत ते सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते ॲड करून घेऊयात. तर 2 मिनिटं झालेली आहेत. आता यामध्ये मी 1 ग्लास इतकं पाणी घालून घेत आहे. चवीप्रमाणे मीठ. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला इथे मीडियम करायची आहे. 3 शिट्या काढून घ्यायच्या आहेत. 1 शिट्टी येईपर्यंत मी गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवलेली आहे. 3 शिट्टीनंतर कुकर छान थंड होऊ द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला ओपन करायचं. इथे आपली भाजी मस्तपैकी तयार आहे. आता मी घालते भरपूर अशी कोथिंबीर. तर आपली ही डायबिटीस फ्रेंडली अशी ही ओल्या वाटाण्याची रस्सा भाजी झालेली आहे तयार. जर तुम्ही डायबिटिक नाही आहात तर यामध्ये तुम्ही 1 बटाटा सुद्धा ॲड करू शकतात. मी ही माझ्या आईसाठी बनवलेली, त्यामुळे यामध्ये मी बटाटा नाही घातला. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असंच आमच्या या सखी डायरीजला प्रेमाने सपोर्ट करत राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.